नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो, टिप्स फॉर टी-ई-टीमध्ये मी अक्षय बेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण मिशन महा टी-ई-टी 2024 पर्व दुसरे ही सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीज अंतर्गत आपण विविधपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत। याच्या अंतर्गत आपण आतापर्यंत टी-ई-टी का द्यावी, कोणी द्यावी, याचं महत्त्व काय आहे, याची बेसिक टू ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन ते पाहिली। त्याच्यानंतर टी-ई-टी का होत आहे, त्यानंतर जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट का होणार आहे, याचा जो कोर्ट मॅटर आहे तो पाहिला आणि आणखीन एक दुसरा एक व्हिडिओ पाहिला। त्याच्यानंतर हाऊ टू क्रॅक टी-ई-टी इन फर्स्ट अटेम्प्ट हा व्हिडिओ पाहिला। त्यानंतर जो काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याचा पेपर आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन पाहिली आणि त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करतोय अतिशय महत्त्वपूर्ण आणखीन एका प्लेलिस्टला, म्हणजेच जी काही आपली मेन प्लेलिस्ट आहे मिशन महा टी-ई-टी 2024 पर्व दुसरे, याच्या अंतर्गतच आपण सब्जेक्ट वाईज सिलेबस ही एक प्लेलिस्ट चालू करतो आणि याच्यामध्ये 6 व्हिडिओ असतील। त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, परिसर अभ्यास, मराठी याचा जो काही सिलेबस आहे तो संपूर्णपणे पाहणार आहोत। असे 6 व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये असेल। ही तुम्हाला सब्जेक्ट वाईज सिलेबस प्लेलिस्ट तुम्हाला ती सुद्धा दिसून जाईल, पण मेन जी सिरीज आहे मिशन महा टी-ई-टी 2024 पर्व दुसरे त्याच्या अंतर्गतच हे व्हिडिओ आहेत। आता लागलीच आपली शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे, त्याच्यामुळे हे सिलेबस जाणून घेणं गरजेचं आहे। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहत आहोत तर महा टी-ई-टी मराठी सिलेबस म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी की आता होणार आहे त्याच्यासाठी मराठीचा सिलेबस काय आहे तो जाणून घेणार आहोत। सिलेबस जाणून घेणं खूप गरजेचं आहे। मराठीचा सिलेबस खूप जास्त आहे आणि एकदम डीप आहे, डीप अभ्यास करावाच लागतो। आणि आता लगेच प्रश्न विचारू नका की मराठीचा हा जो काही सिलेबस आहे तो पेपर 1 साठी आहे का पेपर 2 साठी आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे मी जेवढेही व्हिडिओ टाकल तो कुठल्याही विषयाचे असतील ते पेपर 1 आणि पेपर 2 साठीच असतील। या दोन्हींचं कॉम्बिनेशन करूनच मी सर्व व्हिडिओज इथून बनवत आहे। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मराठीचा सिलेबस काय आहे तो जाणून घेऊ। आता मराठीचा सिलेबस हा जो आहे तो पेपर 1 आणि पेपर 2 साठी आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पेपरची जी इन्फॉर्मेशन आहे, मराठीचा पेपर हा 30 मार्काला असतो, पेपर 1 ला आणि पेपर 2 लाही। त्याच्यामध्ये मी तुम्हाला याचं डिवायडेशन कसं करून दिलं होतं, 20 + 5 आणि +5। आता मागचा व्हिडिओ ज्यांनी बघितलेला नसेल त्यांना हे 20, 5, 5 काय आहे हे अद्याप हे समजलेलं नसेल, तरीसुद्धा मी परत एकदा सांगतो, हे जे 20 मार्क असतात ना, ह्या 20 मार्कावर फक्त आणि फक्त व्याकरण असतं। व्याकरण हे ह्या टोकापासून त्या टोकाला पर्यंत म्हणजे मराठीचं संपूर्ण व्याकरण, त्याच्यामध्ये काही शिल्लक ठेवलं नाही असं सर्व व्याकरण आपल्याला टी-ई-टीला विचारलं जातं। ते 20 मार्काला असतं। त्यानंतर 5 मार्क हे जे असतात ते पॅसेजला असतात, त्याच्यामध्ये गद्यही असतो आणि पद्यही असतो, म्हणजे उताराही असतो आणि कविताही असतो। आणि जे नंतरचे 5 मार्क आहेत त्याच्यावर आधारित वेगळा फॉर्मॅट असतो, ते जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न असतात, साहित्य संपदा वगैरे ते सर्व असतं। हे सगळे सिलेबसमध्ये पाहू, आपण टेन्शन घेऊ नका, हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। तर आता त्यावरच आधारित आता आजचा जो व्हिडिओ आहे मराठीचा सिलेबस तो एकदम आपण सविस्तरपणे पाहू। व्हिडिओ स्किप करू नका, पळवू नका, एक एक मुद्दा महत्त्वाचा आहे। सिलेबस पाहूनच अभ्यास करायचा, म्हणजे मराठीमध्ये 30 पैकी 26-27 मार्क आरामध्ये भेटतात। हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस तुम्ही कंठस्थ केला तर 100% गॅरंटी सहित सांगतो 30 पैकी 26-27 मार्क कुठंही गेले नाही आहेत। तर आता आपल्याला 20 मार्काला हे जे काही व्याकरण विचारलं जातं त्याचा सिलेबस काय आहे तो सर्वप्रथम पाहू। पहिला घटक आहे वर्णमाला। आता वर्णमालेमध्ये सध्या बदल झालेला आहे, मागच्या 1 वर्षामध्ये वर्णमालेमध्ये बदल केलेला आहे। पूर्वी 48, 50, मग आता 52 पर्यंत आलेला आहे का 58च आहे का 48 आहे का 50च आहे, हे लेटेस्ट आहे, त्याच्यावर आधारित प्रश्न असतात। मग हे वर्णमाला काय आहे, स्वर आहे, व्यंजन आहे, त्याचे प्रकार आहेत, हे सगळं वर्णमालेवर आधारित प्रश्न असतात। याच्यामध्ये खूप प्रश्न विचारले जातात। मग आता एक मनामध्ये पूर्वग्रह तयार करून घेऊ नका। आता बरेच क्लासेसवाले काय सांगतात की वर्णमालेवर 3 प्रश्न असतात, ह्याच्यावर एक, ह्याच्यावर एक, ह्याच्यावर एक, ह्याच्यावर एक, असे 1-1 मार्काचे प्रश्न विचारले जातात।
तर तसल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. वर्णमाला आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत रट्टा मारायचा, पूर्णच करून टाकायचा. ह्याच्यावर एक प्रश्न विचारू, ढिगाराभर प्रश्न विचारू, त्याच्याशी देणे घेणे नाही. वर्णमाला आली कितीही प्रश्न विचारू दे, यायलाच पाहिजेत. वर्णमाला टॉपिक महत्त्वाचा आहे, 4 प्रश्न विचारले जातात म्हणून वर्णमाला अगोदर करून टाकायचे, एकदम परफेक्ट करायचे. बाकीचे नाही काय एक मार्काचे टॉपिक नाही केले तर जमतील असला विषय करायचा नाही आहे. एकदम व्यवस्थितपणे सांगतो. वर्णमाला जी आहे ती ॲज इट इज सगळी कंठस्थ करून घ्या. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे शब्दाच्या जाती. मग आता ह्या शब्दाच्या जाती कुठल्या आहेत? तो पहिला आहे नाम. मग आता नाम म्हणजे काय? त्याच्यामध्ये नामाचे प्रकार आहेत. सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे. मग आता सामान्य नाम सुद्धा विशेष नाम म्हणून वापरलं जातं, हे महत्त्वाचं आहे. आता आपण काय क्लासवाले काय करताय, शब्दाच्या जाती शिकवलं. चला हा नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम हे आहे, विशेष नाम हे आहे, भाववाचक नाम हे आहे. भाववाचक नामाला जे काही प्रत्यय आहेत ते लागले की झालं भाववाचक नाम, संपलं इथं नाम. अहो ह्याच्यामध्ये पदार्थवाचक नाव आहे, साकल्यवाचक नाम आहे, आणखी नामाचे प्रकार आहेत ते सुद्धा शिकायला पाहिजे. एक लक्षात घ्या, नाम जर तुम्ही शिकत असाल ना, नामाचं बुडापासून शेपटीपर्यंत सगळं यायला पाहिजे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. मग याच्यामध्ये पदार्थवाचक नाम आहे का, समूहवाचक नाव आहे का, हे सुद्धा माहिती पाहिजे. मग आता याच्यामध्ये काही अटी आहेत, नियम आहेत. म्हणजे सामान्य नाम हे विशेष नाम म्हणून सुद्धा वापरलं जातं. मग काही वेळा विशेष नाम सुद्धा सामान्य नाम म्हणून वापरलं जातं. मग सामान्य नाम आणि विशेष नाम एकाच वाक्यात आलं तर ते कसे ओळखायचे, असे ते महत्त्वाच्या काही नियम अटी असतात, त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्या अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आहे सर्वनाम. हे सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाचे प्रकार, मग त्याच्यामधल्या अटी ह्या सुद्धा यायला पाहिजे. त्यानंतर आहे विशेषण. हे सगळ्यांना माहिती आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, है ना. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. का, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. कन्फ्यूज असतं, हे सगळे यायला पाहिजे. काही गोष्टीला इथं व्याख्यासुद्धा विचारल्या जातात, व्याख्यासुद्धा आपल्याला यायला पाहिजे. व्याख्यासुद्धा महत्त्वाच्या असतात. व्याख्यापासून मी तुम्हाला आधी सांगितलं ना, व्याकरण करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत करायला पाहिजे. कधी काय विचारलं जातं काही सांगता येत नाही. आता ह्या ज्या काही शब्दाच्या जाती आहेत, याच्यामधल्या 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत. ह्या सुद्धा माहिती पाहिजे. मग ह्या विकारी कुठल्या, अविकारी कुठल्या, ह्या सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. विशेषण, मग विशेषणाचे प्रकार काय आहेत, गुणविशेषण आहे ते सुद्धा यायला पाहिजे. आता वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये विशेषण पण विचारतात, सर्वनाम पण विचारतात, नाम पण विचारतात, हे यायला पाहिजे. नुसतं आपण विशेषण टॉपिक केलं, हे विशेषण आहे ते विशेषण आहे असं असले विशेषणाचे ढिगाराभर प्रकार आहेत ते आपल्याला कळालं. पण ज्यावेळेस परीक्षेमध्ये ॲक्च्युअली एक वाक्य विचारतात, त्या वाक्यामध्ये एका शब्दाला अंडरलाईन करतात आणि ते विचारतात काय आहे. खाली 4 ऑप्शन असतात आणि ते 4ही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटायला लागतात. वाक्यासहित ओळखायला यायला पाहिजे. आणि तिथं ऑप्शन नुसतं विशेषण म्हणून सुद्धा देत नाहीत, ते विशेषण आहे का सर्वनाम आहे किंवा नाम आहे का सर्वनाम आहे असं सुद्धा दिलेलं असतं, ते यायला हवं. म्हणून सांगतो, व्याकरण करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत करायचं. मग पुस्तकं काय वापरायचे ते लगेच डोक्यात प्रश्न पडले असतील, गडबड करू नका, दमाने घ्या. सगळे व्यवस्थितपणे सांगतो, सगळे एकदा सिलेबस पाहून घ्या, मग त्या सिलेबसनुसार पुस्तकं कुठले वापरायचे ते सुद्धा मी सांगतो, काळजी करू नका. विशेषण झालं. नंबर 4 आहे क्रियापद. मग हे सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, क्रियापदाचे प्रकार हे सुद्धा यायला पाहिजे, ते सुद्धा करायला पाहिजे. पुन्हा नंतर काय आहे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय, त्या क्रियाविशेषणाचे प्रकार हे सुद्धा कंठस्थ करायला पाहिजे. त्यानंतर आहेत अव्यय येतात. हे आता अव्यय 3 प्रकारचे आहेत, शब्दयोगी अव्यय, उभयानुव्यय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आता एक वाक्य दिलेले असतं, त्या वाक्यामध्ये अंडरलाईन करतात. हे वाक्य, ह्या वाक्यामध्ये जो अंडरलाईन केलेला शब्द आहे तो शब्दयोगी अव्यय आहे का, उभयनव्य अव्यय आहे का, केवळ प्रयोगी अव्यय आहे असं सुद्धा विचारलं जातं. ह्या झाल्या शब्दाच्या 8 जाती. एकदम डीपमध्ये करायला पाहिजे. शब्दाच्या जातीला रोज एक करा. नाम आहे ना, नामाला 1 दिवस द्या, विशेषणाला 1 दिवस, असं 8 ते 10 दिवस सुद्धा शब्दाच्या जातीला लागलं तर चलते. हे खूप महत्त्वाचा घटक आहे, वर्णमाला शब्दाच्या जाती. मग त्यानंतरचा घटक आहे संधी. मग आता संधीमध्ये काय आहे, स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे. मग संधीचे आणखीन वेगवेगळे कुठले प्रकार आहेत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत करायला पाहिजे. त्यानंतर आहे प्रयोग, सकर्मक प्रयोग, अकर्मक प्रयोग, भावे प्रयोग,
मग ह्याला काही प्रत्यय लागतात. प्रत्यय कुठले लागतात ते यायला हवं. ते आल्याशिवाय जमत नाही. आणि सर्वांना वाटतं की प्रयोग अवघड आहे. प्रयोग काहीही अवघड नाही आहे. प्रयोगाबद्दल आपण स्वतंत्र सेपरेट व्हिडिओ पाहू. एका व्हिडिओमध्ये प्रयोग खलास करून टाकू. त्यानंतर आहे समास. कर्मधारय समास आहे. वेगवेगळे समास आहे. उदाहरण दिलं जातं हा समास कुठला आहे. तत्पुरुष समास आहे का, प्रथम पुरुष समास आहे का, द्वितीय पुरुष समास आहे, असे जे काही का नत्र तत्पुरुष समास आहे. हे जे समास आहे त्या समासाचे प्रकार विचारले जातात आणि त्याच्यावर आधारित उदाहरणं असतात. त्यानंतर आहे वाक्याचे प्रकार. मग आता वाक्याचे प्रकार कसले आहेत. वाक्य कोणते आहेत आपल्याला माहिती पाहिजे. होकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे, का आज्ञार्थी वाक्य आहे. असे वाक्याचे विविध प्रकार आहेत. त्या प्रकारावर इथं प्रश्न विचारले जातात. मग ते संयुक्त वाक्य आहे का मिश्र वाक्य आहे, असे जे काही वाक्याचे प्रकार आहेत ते सर्व विचारले जातात. हे यायला पाहिजे. नुसतं वाक्याचे प्रकार हा आपल्याला येते. प्रश्न विचारले की प्रश्नार्थक वाक्य. मग पुन्हा उद्गारवाचक असेल ते शेवटी उद्गारात ते चिन्ह दिले की ते उद्गारात वाचक असतं हे समजतं. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस आपल्याला तिथं मिश्र वाक्य आहे का संयुक्त वाक्य आहे किंवा एखादं विधान दिलं जातं त्या विधानामधून त्याचा अर्थ काय होतो त्यावर विचारलं जातं. मग हे आज्ञार्थी आहे का लक्षार्थ आहे का भावार्थ आहे हे सुद्धा विचारलं जातं. हे झालं वाक्याचे प्रकार. त्यानंतर आहे आपल्या सर्वांचा आवडतीचा प्रकार अलंकार. अलंकारावर परीक्षेमध्ये दरवेळेस प्रश्न असतो. अलंकार सुद्धा करायलाच हवा. त्यानंतर आहे वृत्त. मग ह्याचे प्रकार आहेत. वृत्तमध्ये काय आहे दरवेळी आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो. कशावर आधारित हे य य य य म्हणजे काय आहे. हे भुजंगप्रयात आहे का इंद्रवजा आहे का आणखीन दुसरा आहे. अशा ह्याच्यावर आधारित दरवेळेस परीक्षेला प्रश्न असतो. मग टोटल गण किती आहेत किंवा हा य य य य असा दिलेला आहे. हा गण कोणता आहे. इंद्रवजाचा गण कसला असतो. त्याची मात्रा किती आहेत. अशावर सुद्धा आधारित प्रश्न असतात. मग त्यानंतरचा 9वा टॉपिक आहे शब्दसिद्धी. मग हे शब्दसिद्धी काय आहे. एखादा शब्द दिला जातो. तो शब्द तत्सम आहे का तद्भव आहे का देशी आहे का परदेशी आहे मग का गुजरातमधून आलेला आहे का कन्नड आहे असा प्रश्न विचारला जातो. मग टेन्शन घ्यायचं नाही. ह्या शब्दसिद्धीवर आधारित आपलं ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे. आपण नंतर सुद्धा ह्याच्यावर एक व्हिडिओ बघू. एका व्हिडिओमध्ये तुमची शब्दसिद्धी क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टिप्स ट्रिकसुद्धा असतील. त्या ट्रिकमध्ये सर्वच्या सर्व शब्द बसवलेले. आता समजा गुजराती शब्द गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले जे काही गुजराती शब्द आहेत ती एका ट्रिकमध्ये गुजराती शब्द खल्लास. कन्नडमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द एका ट्रिकमध्ये ते खल्लास. तमिळमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द एका ट्रिकमध्ये खल्लास. अशा ट्रिक देऊन आपण शब्दसिद्धी तयार केलेली आहे. ते व्हिडिओ टाकून तुमची शब्दसिद्धी एका व्हिडिओमध्ये क्लिअर करून टाकू. असो ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. मराठी TET प्लेलिस्ट तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये भेटून जाईल. त्यानंतर आहे सिद्ध व साधित शब्द. मग आता हे सिद्ध शब्द कुठले साधित शब्द कुठले त्याचे प्रकार काय आहेत तो टॉपिक आहे. त्यानंतर आहे वाक्याचे पृथक्करण. आपल्या TETला आवडतीचा टॉपिक आहे. मग हे विधेय कुठलं उद्देश कुठलं वाक्य पृथक्करण. एक वाक्य दिलं जातं त्याला अंडरलाईन काय केलं जातं आणि हे वाक्य कशा संदर्भात आहे म्हणजे ते विधेय आहे का विधेयक आहे काय आहे हे विचारलं जातं. ते असतं वाक्य पृथक्करण. मग आहे सर्वात भारी विरामचिन्ह. मग आता हे विरामचिन्ह कसं आहे पूर्वीच्या वेळी कसं दिलं होतं सुरुवातीला 13, 14, 15च्या काळामध्ये आपल्या TETच्या परीक्षेच्या एक वाक्य दिलं त्याच्यामध्ये विरामचिन्ह वेगवेगळे वापरले. स्वल्पविराम आहे, कॉमा आहे, फुल स्टॉप आहे किंवा तो प्रश्नार्थक आहे, क्रियाउत्तरण चिन्ह आहे, विधानार्थी चिन्ह आहे. असले जे काय 3-4 वापरले आणि तिथं खाली प्रश्न दिला की ह्याच्यामध्ये एकूण विरामचिन्ह किती आहेत असा प्रश्न दिला. तसे प्रश्न करायचे. सध्याच्या काळाला काय केलेलं आहे पूर्ण वाक्य देतात. वाक्यामध्ये एखादं चिन्ह विचारतात. पण सध्या काय करायलेत 4-5 विरामचिन्ह द्यायला लागलेत. पण आपल्याला नंतर काय वाटायला लागले माहिती आहे का असा प्रश्न तयार करतात. प्रश्नार्थक वाक्यच असते आणि शेवटी प्रश्नार्थक असते. मग एकाच वाक्यामध्ये 2-2 प्रश्नार्थक चिन्ह असतात. ते 2 प्रश्नार्थक चिन्ह एकदा मोजायचे का 2दा मोजायचे. जे कॉमा दिलेले आहेत ते एकदा मोजायचा का 2दा असे दिलेले आहेत. मग हे अवघड जातं. त्यासाठी विरामचिन्ह एकदम बारकाईनं करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहेत शब्दांच्या शक्ती. हा सुद्धा टॉपिक आहे. मग आहे शुद्ध लेखन. शुद्ध लेखन काय आहे ते वाक्य दिलेलं जातं. हे वाक्यामध्ये चुका किती आहेत
हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे. मग वाक्य दिले आहेत, 4 वाक्य दिलेले आहेत. मग ह्या 4ही वाक्यापैकी कुठलं तरी एक वाक्य शुद्ध असतं, ते शुद्ध वाक्य ओळखायचं असतं. ते झालं शुद्ध लेखन. पुन्हा शुद्ध अशुद्ध शब्द, शब्द वेगवेगळे दिलेले असतात. जसं की आशीर्वाद सगळ्यांचा आवडीचा शब्द आहे. मग आशीर्वाद किती पद्धतीने लिहिता येते ते सगळ्यांना माहिती आहे. मग याच्यातला ओरिजिनल आशीर्वाद शब्द कुठला आहे असे शब्द विचारले जातात. जे का म्हणजे आता आपली परीक्षा आहे, हे परीक्षेची दुसरी वेलांटी आहे का पहिली वेलांटी आहे, असे शब्द असतात शुद्ध अशुद्ध शब्द. ओके. नंतरचा आहे 16वा घटक शब्द. मग आता येते शब्द म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. याच्यामध्ये कुठले शब्द आहे, तो शब्द म्हणजे समानार्थी शब्द आहे, विरोधार्थी शब्द आहे, अनेक समूहाबद्दल शब्द विचारले जातात तो आहे. मग समूह असतात, समूहाबद्दल काय शब्द असतो. पुन्हा ध्वनिदर्शक शब्द असतात वेगवेगळे, ते आपल्याला यायला पाहिजे, त्याच्यावर आधारित शब्द असतात. नंतरचा टॉपिक आहे म्हणी. म्हणी कसले आहेत, ढिगारावर आहेत. एरंड्याचं गुराळ गाळं, त्याला चवना चोता, नाचता येईना अंगण वाकडं, असले वेगवेगळ्या म्हणी आहेत. तर काय ते गाढवाला गुळाची चव काय, असले बऱ्याचशा म्हणी आहेत. त्या म्हणीवर प्रश्न असतात. मग त्या म्हणीचा अर्थसुद्धा विचारला जातो परीक्षेमध्ये. मग म्हण दिलेली असते, त्याचा अर्थ पण दिलेला असतो. मग त्याचा उपयोग विचारतात. मग 4 वाक्य दिलेले असतात. मग त्या म्हणीचा योग्य उपयोग कुठल्या वाक्यामध्ये केलेला आहे असे प्रश्न आपल्या TETला असतात. त्यानंतर रस हा सुद्धा घटक पूर्वी आपल्या TETला नव्हता, पण सध्या नवीन घटक हा टाकलेला आहे. रस हा घटकाचा अभ्यास मस्त करा. एक टॉपिक महत्त्वाचे जेवढे सांगितलेले आहेत ना तेवढे आत्तापर्यंत दरवेळेस परीक्षेला विचारतातच. मग प्रश्न पडला असेल, व्याकरण 20 मार्काला विचारतात. व्याकरण 20 मार्काला विचारतात. इथे तरच 21 घटक दिसायला लागलेत. म्हणजे प्रत्येक घटक 1 मार्काला आहे का, तसल्या विचार मनामध्ये आणू नका. हे एवढे घटक आहेत ना व्याकरणाचे, तोंडपाठ यायलाच पाहिजे. प्रॅक्टिस 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 काही करून यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये सुट्टीच द्यायची नाही. काय ह्याच्यामध्ये सुट्टीच द्यायची नाही, काही करून पूर्ण करायचे. पुन्हा नंतर एका शब्दसमूहाबद्दल शब्द. आता एका शब्दसमूहाबद्दल शब्द म्हणजे काय ते तुम्हाला माहीतच असेल. ज्याला हात नाही असा तो, किंवा नखापासून पायापर्यंत, असले वेगवेगळे शब्द प्रयोग वापरले जातात ना, त्याच्याबद्दल एक शब्दसमूह असतो, त्याच्याबद्दलचा शब्द असतो, तो ओळखायचा असतो. त्यानंतर आहे लिंग. याच्यामध्ये स्त्रीलिंग आहे, पुल्लिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे. हे शब्द कुठले आहेत, खरंच कोणता आहे का, किंवा मग एकच शब्द दिला जातो, तो स्त्रीलिंगी असतो, पुल्लिंगी असतो, किंवा तो पुल्लिंगी असतो, तो नपुंसकलिंगी असतो. असे शब्द असतात, ते सुद्धा आपल्या परीक्षेला विचारतात. मग त्यानंतर वचन, मग हे एक वचन आहे का अनेक वचन आहे का बहुवचन आहे, असे प्रश्न सुद्धा विचारतात. हे एवढे 21 टॉपिक झाले, हे जे की व्याकरणावर आधारित आहेत आणि ती आहेत 20 मार्काला. 20 5 मला सांगितलेलं कळालं का. हे 20 मार्काचं संपलं आपलं. हे एवढं 21 टॉपिक आहेत व्याकरणाचे. एवढे हे काही करून यायला पाहिजे. 21 घटक आहेत फक्त व्याकरणाचे, काही अवघड नाही. वर्णमाला सोपी आहे, शब्दाच्या जाती सोपी आहेत, संधी थोडी अवघड आहे, प्रयोग थोडा अवघड आहे, समास तेवढा अवघड आहे. वाक्याचे प्रकार सोपे आहेत, अलंकार सोपा आहे, वृत्त प्रकार सोपे आहेत. हे अक्षर गणवृत्ताचं हे जे आहे ना, हे थोडंसं अवघड आहे, पण ह्याचा अभ्यास केला की होऊन जातं. शब्दसिद्धी एकदम सोपी आहे, हे तर आपण एका व्हिडिओमध्ये पूर्ण करू. सिद्ध व साधे शब्द हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगू तुम्हाला. वाक्याचे प्रतिकरण हे सुद्धा एका व्हिडिओचा टॉपिक आहे. एका म्हणजे अर्धा ते 1 तास जास्तीत जास्त, ह्याच्या पुढे वाक्य प्रतिकरण नाहीच. 1 तासामध्ये वाक्य प्रतिकरण तुम्हाला येऊन जातं. विरामचिन्ह हे सवयीचा भाग आहे. रोजच्या आपण जे काही वाचतो, लिहितो, बोलतो, ऐकतो, त्याच्यावर विरामचिन्हाचं आहे. ते आपलं वाचन आणि आपली नजर कशी आहे त्याच्यावर आपल्याला विरामचिन्ह समजून जातात. शब्दाच्या शक्ती हे सुद्धा सोपं आहे. शुद्ध लेखन अशुद्ध लेखन हे आपण लहानपणापासून बघत आलेलं आहे. हे फक्त कसं आहे, ज्यांची वाचण्याची शक्ती जास्त आहे, जे सुरुवातीपासून ज्यांचं वाचन जास्त आहे आणि जे शब्द चांगले मनापासून बघतात, हे त्यांना शुद्ध शब्द येऊन जातात. हे मनी आपल्या मराठी माणसांना, आपण महाराष्ट्रात राहतो, हे रोज येऊन जातं, त्यामुळे तेवढं काय अवघड नाही आहे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे काय सोपे आहेत. पुन्हा लिंग वचन एका शब्दसमूहाबद्दल हे शब्द काय सोपे आहेत. असे 21 टॉपिक आहेत हे व्याकरणाचे. चला आता नंतरचा जो दुसरा काय घटक आहे 5 मार्काचा, तो आहे उतारा. मग आता हे उतारा पद्यही असतो, गद्यही असतो, म्हणजे धड्यामधला आधारित असतो किंवा कविता असतो.
हे सुद्धा 5 मार्काला विचारलं जातं. म्हणजे काय, आता एक उतारा दिला जातो आणि त्याच्यावर 5 प्रश्न असतात. चौथीच्या लेकराला येते, फक्त त्याच्यातला एकच प्रश्न अवघड असते, त्याच्यावर सारावर आधारित असतो. असो, हे झालं 25 मार्क संपले. आता सर्वात महत्त्वाचा घटक आहे जो की आहे साहित्य. म्हणजे आता जनरल मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 मार्काचा प्रश्न असतो, जो की आपण पेपर इन्फॉर्मेशन पाहत होतो त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की हा 5 मार्काचा घटक खूप महत्त्वाचा असतो. साहित्य संपदा असते आणि जनरल नॉलेजवर आधारित असतात. मग त्याच्यातला पहिला घटक कुठला आहे हो, टोपण नावे. म्हणजे जे काही लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना काहीतरी टोपण नावं दिलेली असतात. ग्रेस कोणाला म्हणतात, आत्रे यांचं नाव काय आहे, पु ल देशपांडे यांना काय म्हटलं जातं, आगरकर यांना काय म्हटलं जातं. मग पुन्हा बालकवी कोण आहेत, असे जे काय आहेत त्यांचे टोपण नावे असतात ते विचारलं जातं. त्यानंतर आहे काव्यग्रंथ व कवी. मग आता कुणाचं काव्य कोणतं आहे, एखादी कविता आहे, ही कविता कुणाची आहे, याच्यावर आधारित प्रश्न असतात. त्यानंतर लेखक, आता एखादं पुस्तक नावाजलेलं गाव वाजलेलं असतं, ते पुस्तक कुणाचं आहे, फकीरा कादंबरी कुणाची आहे, गुलामगिरी कोणी लिहिलेली आहे, वपुर्झा कुणाची आहे, भ्र कादंबरी कुणाची आहे. मग इतिहासातील हे आहेत ना आपले शतपत्रे कुणाचे आहेत. मग त्यानंतर 1857चा स्वातंत्र्य समर कुणाचा आहे, माझे सत्याचे प्रयोग कुणाचे आहेत, शूद्रपूर्वी कोण होते हे कुणाचे आहेत. मग पुन्हा हे आहे ना 3 इडियटवर आधारित पिक्चर केलेलं आहे, चेतन भगतचं पुस्तक कुठलं आहे. पुन्हा नंतर 2 स्टेट ही एक हे आलेलं होतं पिक्चर, मग ते कुठल्या लेखकाचं आहे, चेतन भगतचं आहे. मग चेतन भगतनं हे कुठल्या पुस्तकातून घेतलेलं आहे, त्या चेतन भगतने जे पुस्तक लिहिलेलं आहे ना ते पुस्तकाचं नाव काय आहे, त्यावर आधारित हे असतात. आता ते 3 मिस्टेक ऑफ माय लाईफ हे पुस्तक आहे, म्हणजे 3 इडियटवर आधारित, त्या पुस्तकावर आधारित 3 इडियट पिक्चर होता, ते झालं लेखक. पुन्हा नंतर आहे सगळं महत्त्वाचं, मराठीतील पंडित कवी कोण कोणते आहेत त्यांची नावे. पुन्हा मराठीतील संत कवी, मराठीतील शाहीर. आता मागे गेल्या वेळेसच लेटेस्ट प्रश्न आहे, शाहीरवर प्रश्न विचारला होता की एखादी पवाडा लिहिला होता, हा पवाडा कुणाचा आहे, शाहीर कोण होता ते विचारतात. पुन्हा आधुनिक कवी, मग सध्याचे जे काही आधुनिक कवी आहेत किंवा आधुनिक कवी कुणाला म्हणतात त्याच्यावर आधारित प्रश्न. मराठी भाषेची माहिती आहे, म्हणजे मराठी भाषेचा उगम कसा झाला, मराठी भाषेची सुरुवात कशी झाली, मराठी भाषेची जननी कुणाला म्हणतात, मग मराठी भाषेच्या व्याकरणाची रचना कशी झाली, हे मराठी भाषेसंदर्भाचं ज्ञान जे की यायला हवं. त्यानंतरचा 9वा घटक आहे साहित्य संपदा व साहित्य संपलन. म्हणजे वेगवेगळे साहित्य आहेत, ते साहित्य कुणाचे आहेत, कधीचे आहेत, साहित्य संपदा आहे. मग आता साहित्य संमेलन होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, कधी होतात, त्याची इसवी सन विचारले जातात. मग त्या साहित्य संमेलनामध्ये कोणाला पुरस्कार भेटले ते विचारले जातात. त्यानंतर आहे संत व त्यांची मूळ गावे. जे काही आपले मराठीतले संत आहेत, कवी आहेत, त्यांचं मूळ गाव कुठलं, ते मूळचे कुठले होते हे विचारलं जातं. किंवा त्यांच्या समाधी कुठं आहे, त्यांचा जन्म कुठं झाला हे विचारलं जातं. पुन्हा साहित्य अकादमी पुरस्कार. मग आता साहित्य संमेलन होत असतात, त्याचे पुरस्कार दिले असतात, ते पुरस्कार कुठं होतात, कधी होतात, कुणाला भेटतात. मग ज्ञानपीठ पुरस्कार आहे ते कुणाला भेटलेला आहे, कधी भेटलेला आहे, असे प्रश्न विचारले जातात. ज्ञानपीठवर आधारित प्रश्न दरवेळेस असतो. साहित्य संमेलन दरवेळेस असतं. मग त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, आत्ताच ह्या वर्षाचं साहित्य संमेलन कुठं झालं, त्याचा अध्यक्ष कोण होता, हे सगळे प्रश्न विचारले जातात. मग त्यातले प्रमुख पाहुणे कोण आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होतात. मी तुम्हाला सांगितलं नाही 5 मार्क फक्त जनरल नॉलेजवर असतात, जे की आपल्याला यायला हवं. हे झालं पुरस्कार. मग आता आणखीन एक वेगळे पुरस्कार आहेत. तबल्या संदर्भात वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, त्याला कुठले पुरस्कार म्हणतात. ग्रॅमी पुरस्कार कोणाला दिला जातो, हे ना संगीत क्षेत्रातील जे पुरस्कार दिले जातात त्याला वेगवेगळी नावं आहेत, ते माहिती पाहिजे, त्यावर आधारित पुरस्कार असतो. मग पुन्हा आणखीन महत्त्वाचा घटक आहे मराठीतील विशेष. मग मराठीतील विशेष म्हणजे काय हो, पहिले कोण, मराठीतील पहिले कादंबरी कोणी लिहिली, मराठीतील पहिला पुरस्कार कुणाला भेटला, मराठीतील पहिले लेखक कोण, मराठीतील पहिले कवयित्री कोण, ह्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. समजलं. हे झालं 5 मार्काला एवढा घटक आहे. आता बघा, हे व्याकरणाला 20 मार्काला एवढा घटक आहे. 5 मार्काचा पैसा सोपा आहे, पण 5 मार्काचे साहित्य संपदा आणि जनरल नॉलेज यावर आधारित 13 घटक आहेत, जे की तुम्हाला यायला हवं. 20 + 5 + 5
स्ट्रक्चर जे बघा ते रचना पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीचा आहे आपला मराठीचा सिलेबस. ह्याच्या बाहेर मराठीच्या पेपरमध्ये काहीच पडत नाही. एवढंच आहे बस. तुम्ही एवढं करा. एवढं केलं की 30 पैकी 26-27 मार्क आराममध्ये मिळून जातात. मग आता हे 20 + 5 + 5 याचा अभ्यास कुठून कसा कुठल्या पुस्तकात करायचा ह्याच्या मी 5 टिप्स देतो. एकदम गोल्डन टिप्स आहेत. मग याच्यासाठी पुस्तकं कुठले वापरायचे तेच म्हणजे टिप्स आहेत. हे बघा पुस्तकं कुठले वापरायचे ते मी सांगतो. पहिलं पुस्तक आहे 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिप. मस्त आहे. मस्त म्हणजे मस्त, त्याशिवाय पर्याय नाही. 5वी ते 8वीचं पहिलं पुस्तक आहे स्कॉलरशिप. मग ह्याच्यामध्ये मराठी विषय आहे. त्याच्यामध्ये हे सर्व तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये तुमचा कवितेचा अभ्यास होऊन जातो, शब्दांचा अभ्यास होऊन जातो, व्याकरणाचा अभ्यास होऊन जातो, प्लस सरावसुद्धा होऊन जातो. 5वी आणि 8वीचं स्कॉलरशिप घ्यायचं म्हणजे घ्यायचं, सुट्टीच द्यायची नाही. ते कुठलं घ्यायचं, नवनीतचं घ्यायचं का कुठलं घ्यायचं, कुठलंही घ्यायचं नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं 5वी ते 8वीचं स्कॉलरशिप घ्यायचं. त्याच्याशिवाय दुसरं कुठलंहीच घ्यायचं नाही. कुठलं घ्यायचं, महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं जे आहे 5वी ते 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक तेच घ्यायचं. तुम्हाला त्याचा फोटो मी स्क्रीनशॉट टाकतो खाली, ते त्याच्यावर तुम्हाला दिसेल. त्यानंतर आहे मोरा वाळंबे. मग मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घ्यायचं, पण ते कोणतं घ्यायचं, व्याकरणाचं आणि व्याकरणाचं घेतलं सुद्धा चालेल, पण त्याच्यातला व्याकरणाचा अभ्यास करायचा नाही. मोरा वाळंबेचे 2 पुस्तकं आहेत, एक व्याकरणाचं आणि एक शब्दाचं. ते शब्दाचं घ्यायचं. मोरा वाळंबेचे तुम्ही दोन्ही पुस्तकं घ्या, काही प्रॉब्लेम नाही. व्याकरण अवघड आहे, सोपाला अवघड जातं, पण त्याच्यासोबत एक शब्दांचं पुस्तक भेटतं, शब्दसंपदा म्हणून आहे. त्याच्यातले सर्व शब्द जेवढे काय पडतात, समानार्थी, विरोधार्थी, म्हणी बिणी जेवढे काही शब्द आहेत ते फक्त आणि फक्त मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातूनच येतात. ओके. मग त्यानंतर आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. मग हे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेणं मस्टच आहे, याशिवाय पर्याय नाही. फर्स्ट अँड लास्ट ऑप्शन. हे का, कारण तुम्हाला सर्वच्या सर्व ग्रामर हे बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातूनच करायचं आहे. दुसऱ्या कुठल्या पुस्तकातून करू नका. कारण एकदम भाषा साधी आहे, सरळ आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट भरपूर सराव आहे. हो, भरपूर लिमिटच्या बाहेर बक्कळ सराव करायला तुम्हाला त्या सरांच्या पुस्तकामध्ये भेटेल. कारण सराव संच दिलेला आहे, कुठल्या परीक्षेमध्ये कधी पडलेला आहे इसवी सनासहित दिलेला आहे. अभ्यास चांगला होतो, सराव चांगला होतो. म्हणून व्याकरणासाठी एकच पर्याय, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. बाकी कुठल्याही क्लासेसचं, कुठल्याही नवीन पुस्तकं आलेले असतात ते वापरायचं नाही, फक्त बाळासाहेब शिंदे सर. आणि चौथा आहे जुने पेपर. जुने पेपर का, तेही 2013 पासूनचे आत्तापर्यंत 2021च्या TETचे झालेले. का, कारण त्यातले बरेचसे प्रश्न हे रिपीट होतात. फक्त अर्थ बदलून येतो किंवा थोडीशी रचना बदलून येते, पण बरेचसे प्रश्न तसेच असतात. आणि त्याहून तुम्हाला फॉर्मॅट करून जातो. तुम्ही कुठलेही 2013 पासूनचे आत्तापर्यंतचे पेपर उचला, त्याच्यामध्ये तुम्हाला हा सर्वच्या सर्व सिलेबस दिसेल. आणि एक विशेष गोष्ट सांगतो, तुम्हाला मार्केटमधले महाराष्ट्रातले कुठलेही क्लासेस असू द्या, ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, भलेही 2000 घेऊ, भलेही फुकट शिकू, भलेही 10,000 घेऊ, भलेही किती पैसे घेऊ आणि भलेही बोंबलू सांगू, अख्ख्या महाराष्ट्रातला आमचा एकमेव क्लास जिथं आम्ही TETला असं लाखो पोरं पास केले आणि शिक्षक भरतीमध्ये लाखो लोक लावले, कसलीही बॅनरबाजी करू द्या, कसलीही काय करू द्या, एवढा सगळा सिलेबस ते शिकवतच नाहीत. कुठल्याही क्लासेसला जावा, तुम्हाला काय शिकवतात, वर्णमाला शिकवतात, शब्दाच्या जाती शिकवतात, संधी शिकवतात, एका दिवसामध्ये एका लेक्चरमध्ये प्रयोग शिकवतात, समाज शिकवतात. हे वाक्याचे प्रकार शिकवत नाहीत, अलंकार शिकवत नाहीत, वृत्ते शिकवत नाहीत, ते शब्दसिद्धी शिकवत नाहीत, सिद्ध व साधी शब्द शिकवत नाहीत, वाक्याचं पृथक्करण शिकवत नाहीत, विरामचिन्हाचा वापर शिकवत नाहीत, शब्दांच्या शक्ती शिकवत नाहीत, शुद्ध लेखन अशुद्ध लेखन हे असे मनी बिनी तर खड्ड्यातच गेलं, लांबच गेलं. ते शिकवतात कुठलं, वर्णमाला, शब्दाच्या जाती, संधी, प्रयोग, समास आणि अलंकार. झालं त्यांचं व्याकरण इथं संपलं, एवढं शिकवतात. म्हणून सांगतोय,
क्लासेसच्या नादी लागू नका. सरावासाठी ठीक आहे, पण क्लास लावत असेल ना, एवढं सगळं त्यांच्याकडून शिकवल्याशिवाय सुट्टी घ्यायची नाही, पैसे द्यायचे नाहीत. एवढं शिकवायला लावायचं म्हणजे लावायचं. हाच आहे सिलेबस. ह्याच्या बाहेरचा एक प्रश्न येत नाही, गॅरंटी देऊन सांगतो. चेक करायचा असेल तो 2013 पासूनचे आत्तापर्यंतचे पेपर चेक करायचं, त्यासाठी जुने पेपर दिलेले आहे. एवढा सिलेबस आहे, ह्याच्या बाहेर एक प्रश्न नाही. समजलं? त्यानंतर आहे 5वा पुस्तक कुठले घ्यायचे, नवनीत बालभारती व्याकरण. हे नवनीत बालभारती व्याकरणाचे 3री पासून 10वी पर्यंतचे आहेत पुस्तकं. हे का घ्यायचे, हे घेणं का गरजेचं आहे, आणि हे घेतल्यानंतर रोज वाचायचं. ह्याच्यामधलं महत्त्वाचं काय वाचायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला लिंग भेटतं, वचन भेटतं, पुन्हा वेगवेगळे शब्द आहेत. ते शब्द बक्कळ आहेत, बक्कळ अनंत आहेत. तेवढे रोजसुद्धा वाचलं ना, तुमची मराठी परफेक्टच. आता बघा, आपले मोरावाळ बेसरांच्या पुस्तकात आहेत, पण ते लिमिटपर्यंत आहेत. किती लिमिटपर्यंत. आपण नवनीत बालभारती व्याकरणाची पुस्तकं जर घेतले 3री पासून ते 10वी पर्यंतचे, रोज एक वाचून काढावं, तुम्हाला नवीनच शब्द, सगळे नवीन शब्द भेटतात. आणि तेही कुठले आहेत, पाठ्यपुस्तकामध्ये आलेले आहेत. आणि आपल्या परीक्षेला तेच प्रश्न विचारले जातात. आणि असे ऑड शब्द असतात, ते याच ह्याच्यातून विचारले जातात. त्यासाठी हे पुस्तक वापरायचं. हे काय लय महाग नाही, ते 30 रुपये, 35 रुपये, 40 रुपये, हायेस्ट 60 रुपयापर्यंत पुस्तकं आहेत. बस 3री पासून 11वी 10वी पर्यंत. बस एवढं केलं ना, तुमचं मराठी संपलं. हो, 30 पैकी 26 ते 27 मार्क क्लिअर. तर समजलं तुम्हाला, एवढा आहे मराठीचा सिलेबस, जास्त नाही आहे. तसं दिसायला भरपूर आहे, करायला भरपूर आहे, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. लक्षात राहू द्या. आणि क्लासेसच्या नादी लागू नका. क्लास लावला तर क्लासमध्ये एवढं सगळं त्यांच्याकडून शिकून घ्या, त्याशिवाय पर्याय नाही. एवढा सर्व ह्याच्यावर परीक्षेत प्रश्न आहेत म्हणजे आहेत. आणि क्लासवाले भलेही सांगू द्या 1 मार्काला इथे 4 प्रश्न विचारतात, ह्याचे 2, ह्याचे 1, ह्याचे 1, असल्या वानगडीत पडायचं नाही. दिलेत ना, एवढा सिलेबस दिला ना, एवढा खट टू खट, टॉप टू बॉटम, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम परफेक्ट. सुट्टीच घ्यायची नाही. जे काही मधले प्रकार आहेत, उपप्रकार आहेत, ते सर्वच्या सर्व करायचं. आणि हे जे काही पुस्तकं सांगितलेत एवढे घ्या, बस. जास्त लागणार नाही आहेत. हे 5वी ते 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक 130 आणि 120, 300 रुपये, 250-300 रुपयामध्ये होऊन जातात. मोरावाळंबेचं 350 रुपयामध्ये होऊन जातं. हे बाळासाहेब शिंदेचं 200 रुपयापर्यंत आहे. जुने पेपरचं मार्केटमध्ये 100-1 रुपयाला पुस्तक भेटून जातं, त्याच्यामध्ये सगळेच पेपर असतात. आणि हे बालभारतीचे 150 ते 200 रुपयापर्यंत तुमचे हे सगळे पुस्तकं होऊन जातात. हे फक्त बालभारतीचे 600-700 रुपयामध्ये तुम्हाला सगळे पुस्तक होऊन जातात. फक्त एकदाच खर्च करायचा, लाईफ टाईम वापर. आपल्याला कधीही कुठल्याही परीक्षेला हे प्रश्न उपयोगी येतं. आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा व्याकरण खूप महत्त्वाचं आहे, ते वापरायला येतं. पैसे खर्च केल्याने वाया जात नाहीत, आपल्याला ज्ञान भेटून जातं. क्लासेसला 10-10, 12-12 हजार खर्च करण्यापेक्षा एवढे पुस्तकं घ्या, मराठी परफेक्ट. तर ठीक आहे, जी काही आपण सिरीज चालू केलेली आहे सब्जेक्ट वाईज सिलेबस, म्हणजे मिशन महा TET 2024 पर्व दुसरे, त्याच्यामधली सब सिरीज सब्जेक्ट वाईज सिलेबस, त्याच्यातले 6 व्हिडिओ, त्याच्यातला पहिला व्हिडिओ जो होता मराठी सिलेबस, तो सर्व व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेला आहे. समजला असेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी पाहिला. तुम्हाला सल्यूट असेल आणि तुम्ही नक्कीच TET पास होणार हे मी लिहून देतो, कारण तुम्ही पेशन्स ठेवलेले आहेत, तुमच्यामध्ये जिद्द आहे, तुम्हाला TET पास करायचीच आहे, म्हणून तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे. तर ठीक आहे, हा होता मराठीचा सिलेबस. तुम्हाला सर्व समजलं असेल. आणखीन काय तुमच्या मनामध्ये शंका येत असतील, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जो काही आता आपण नंतर व्हिडिओ टाकणार आहोत, अशाच सिलेबसचा टाकणार आहोत, त्याच्यामध्ये आता जो काही इंग्लिशचा सिलेबस आहे तो आपण सांगणार आहोत. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचा सिलेबस पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबवा. व तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल ना तर दुसऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, जी की असेल महा TET इंग्लिश सिलेबस.